स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो। आजचा व्हिडिओ थंबनेलचे अनुसार तुम्ही बघितलाच असेल। आपण आपल्या घरी नेटवर्क एवढा बेकार आहे ना, तर आपण वायफाय लावणार आहे। तर वायफायसाठी मी 8 तारखेला ऑनलाईन अप्लाय केलेला होता आणि 8 तारीख ते आज 12 तारीख आहे। तर 12 तारखेला आज फोन आला। इतके दिवस मी एवढा ट्राय करत होता, कस्टमर केअरला फोन करून आज येतात, तो पण डहाणूवरून येतात इतक्या लांबून। आपल्या तलासरीच्या मार्केटला इथं आहेत, पण ते ऑफलाईनवाले आणि ऑनलाईन मी अप्लाय केलेला होता ना, तर आज येईल। चला बघू, त्यांचीच मी वाट बघत आहे सध्या। इथं हायवेला ते डहाणूवरून येतात आपल्या वाटेला, म्हणजे रस्त्याला आलेच आहे। बघू आले तर, आणि काय कसं काय प्रोसेसिंग असते, कसं इन्स्टॉलेशन असते तुम्हाला सांगतो, आणि त्याच्यामध्ये किती खर्च काय तो पण सांगतो मी। बघा व्हिडिओ इथूनच येतील, मी वाट बघत आहे त्यांची, येऊ दे लवकर। पण आता जस्ट दोघे आले, आपलेच लोकल आहेत, पण त्या साईडचे लोकल तर गेलेत। बघा खाली गाडी जाते, मी पण चालतो, चला घरीच दाखवतो। तर मित्रांनो, आपण 4 ते 5 दिवस वाट बघितलं आणि आज नक्की येऊन गेले वायफाय इन्स्टॉलेशनसाठी, दोघे इतक्या लांबून डहाणूवरून। चला त्यांची काय प्रोसेसिंग इन्स्टॉलेशन काय असते ते तुम्हाला दाखवतो आज। तर बघा मित्रांनो, आपल्या इथं आलेत एअरटेलचे एअर फायबरचे टेक्निशियन। ते आता पूर्ण इन्स्टॉलेशनची तुम्हाला दाखवतं, कसं काय लावतील, कसं करतील। तर मित्रांनो, आज तर लाईट नाही आणि त्याच दिवशी आलेत। बघू काय कसं करतात आता, बघा त्याची प्रोसेसिंग काय असते आणि काय ते तुम्हाला दाखवतं। आणि हे भावाच्या हातात आहे ते वरती लागेल, म्हणजे टेलिफोन बूथसारखं असतं ते, आणि जी वायर आहे ती पूर्ण केबलवरती जाईल। आणि एक जो आहे सामान ह्याचा आहे काय रे, हां राउटर, हा घरामध्ये लागेल, याच्यानी आपल्याला हे नेट भेटेल, म्हणजे वायफाय। बघा काय नाही, 2च आहेत आणि एक एक्स्ट्रा अजून काहीतरी आहे ना, तो लावायचा तो। हा ODCP आहे राउटर, एक सेटअप बॉक्स आहे, पण तो सेटअप बॉक्स तुम्ही ॲड नाही करेल असं। पण याच्याने डायरेक्ट वायफाय कनेक्ट होईल हां काय? असं मला वाटलं ते दुसरं ते नाही तसं नाही, जोच आहे डायरेक्ट। हां राउटर आहे तर जोच आहे, हा ODCP आहे। बरोबर, चालेल, फिटिंग करून घ्या। पुरेल काय म्हणतात, तशीच घेईल हां पुरेल ते बरं, फिट करायला आहे ना बरोबर। काय तार ते मग आकडी खालते नाही चढवले हा दे बरं, तार आकडी खाल। मित्रांनो, आपण सध्या जस्ट तो एंटिना टाईपचा जो होता काय तो वरती लावून ना आता खाली उतरलं। फक्त लाईट पण आहे घरामध्ये, बघू आता काय दुसरं डिवाइस लावायचं आहे ते। चला घरामध्ये मग। मला वाटलं एक ना राउटर टाईप थोडा अलग येतो हो देतो, तो नाही, तो चापठा रह ना हां तो म्हणजे ह्याच्यामध्ये नाही, अँटिना रह 2-3 त्याला तसा नाही असं। बरोबर, ह्याच्यामध्ये ना तोच राउटर आहे, गोलवाला ना सर्कल टाईप, फॅन सारखा खाला तर वाटत। हां फॅन पण आहे, नाही फॅन नाही, सांग कूलिंग आहे। कूलिंगचा याशी लावेल ना। मित्रांनो, बराचसा असा वेळ झाला आहे, म्हणजे कधीपासून आपले जे इन्स्टॉलेशनसाठी दोघेजण आले होते ना, त्यांना जाम असा वेळ झाला आहे। कारण की आपल्या घरी आज तर शुक्रवार आहे, त्याच्यामुळे लाईट नाही। मी कसा पण एक आपल्याकडे होता
UPS तो आणला, पण त्याच्यामध्ये पण चार्जिंग नाही. मग जी इन्स्टॉलेशन जी ॲक्टिवेशन होते ना ते झालेत नाही, कारण की लाईट नाही. तर मग ते करून घेऊ नंतर, पण त्यांना आता टाईम झाला आहे वेळ, आणि जे काम व्हायचं होतं ते पण अर्धवट राहिलेत. तर तुम्हाला सांगतो अजून, आज लाईट नाही. आता थोडीशी आपल्याला केबल पाहिजेत आहे, ते देतात. बघा घरामध्ये लाईटच नाही, त्याच्यामुळे आज माझा काम अर्धवट राहील असं वाटतंय. बघा केबल थोडीशी आपण एक्स्ट्रा लागेल आपल्या कम्प्युटरला लावायला, त्याच्यामुळे केबलची ही पिन लावून देतील. आता ह्यांना पण वेळ झाला आहे, जाम लांबून आलेत, ह्यांना पण आता पाठवून देऊ. तुम्हाला तिकडे जायला का? तर मित्रांनो, हां आपण जे ट्विटर दोघे आले होते ना भाऊ, ते आता चाललेत, कारण की इतकं लांब जायचं त्यांना. तर लाईट पण आहे आणि आपलं काम अर्धवट राहिला, तर त्यांना जाऊ दे. आणि जसं काय तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, आज आपल्या घरी वायफाय इन्स्टॉलेशनसाठी आलेले होते आणि आपण वायफाय बसवला आहे, पण ॲक्टिवेट नाही झाला आहे. आपले जे आले होते 2 पोरे इन्स्टॉलेशनसाठी, त्यांना आता घरी जाऊ दे, कारण की वेळ जास्त झाला आहे. चला हां चल. तर मित्रांनो, लाईट किती वाजता आली ते तुम्हाला दाखवतो. 7 ते 7:30 वाजता. इतका टाईम वेस्ट गेला, आणि आता मी इथे लावलं आहे बघा, इकडे लावलं आहे बघा, आणि वायर कुठून गेली, वरती नेली झाडावर, आणि बघा इथं लावला आहे आपला हा राउटर. ह्याला ॲक्टिव्ह करायचं आहे. आता मी तर चालू करून घेतो. इथं बटन आहे, आणि वरती पण सध्या हे लावलेलं आहे, त्याला काढू. बघा मित्रांनो, आपण चालू केलेलं आहे, त्याच्यामध्ये रेड लाईट आहे सध्या बघा, आणि इथं बोर्ड आहे, त्याच्यामध्ये त्याचं कनेक्शन आहे जो तो लावला आहे, आणि तर हे इथे राउटर आहे. आणि याच्यामध्ये आता काय करायचं आहे आपल्याला, ही जी तुम्हाला रेड लाईट दिसते ह्याला ब्लू करायचं आहे. थोडा वेळ थांबा, ब्लू होईल बघा. आता त्याच्यात ब्लू लाईटसारखी नीली एक दिसत असेल, त्याला आता आपल्याला ॲक्टिवेशन पूर्ण मोबाईलवरून करायचं आहे, आणि तिथे लाईट येईल व्हाईट. ती मला वाटतं एक तर ब्लिंक होईल, या तर व्हाईट जलूनच राहील. तर आपल्याला आता ती प्रोसेसिंग पूर्ण मोबाईलवर करायची आहे, तेव्हा तो चालू होईल पूर्ण. तर आपण करून घेऊ, आपल्याला सांगून गेलेत, तुम्हाला दाखवते. सध्या आपण आहोत घरी, आणि त्या दिवशीपासून तुम्हाला दाखवलं नाही, थोडंसं दाखवतं. आपलं राउटर कुठे बसवला आणि ॲक्टिवेट झालेलं आहे आता. तर स्पीड किती आहे काय आणि कसं काय ते दाखवतं थोडंसं. तर बघा आता मी जस्ट कम्प्युटर चालू केलेलं आहे, पहिलं तुम्हाला दाखवते की स्पीड त्याची किती आहे. बघा आपला वायफाय कनेक्ट आहे बघा, इथं खाली वायफायचं चिन्ह आहे, आणि वायफायचं नाव बघू शकता, हे लॉक आहे, पासवर्ड आहे, त्याच्यामुळे पासवर्ड टाकलं मी. आणि सध्या इथं स्पीड चेक करू, स्पीड किती आहे बघू शकता तुम्ही. ही डाउनलोड स्पीड आहे, तर ही स्पीड तुम्ही बघू शकता किती, 8-9 असते, कारण की ही PC आहे. आणि ही आता अपलोडिंगची 40ची स्पीड दिली आहे, पण 36 तरी पण आहे नॉर्मली. एअर फायबर आपले घरी बसवलं आहे त्याच्यामुळे. आता तुम्हाला दाखवते की मोबाईलमध्ये किती स्पीड येते, ते PC दाखवलं. मोबाईलमध्ये किती स्पीड आहे ती बघू. मोबाईलमध्ये किती स्पीड आहे, मोबाईलमध्ये बरोबर येत आहे एकदम चांगली बघा, 40 48 बरोबर होत आहे. ही 40ची, हां बरोबर डाउनलोडिंग. आणि अपलोडिंगची पण आहे 35 किंवा 38 असे होते, एवढी स्पीड आहे बघा. कुठं लावला ते सांगतो मी तुम्हाला. तर बघा मी पहिलं तर ही वायर इथे लावून घेतली एक्स्ट्रा बघा, आणि आपल्याला लावायचा आहे तो इथं लावायचा आहे बघा. इथं याच्यासाठी मला एक एक्स्ट्रा बोर्ड लागेल, तर एक्स्ट्रा बोर्ड लागेल. जसं काय इथं बोर्ड लावलेला आहे बघा, हे त्याचा चार्जरसारखा तो आहे बघा, आणि इथं लावला आहे वरती माचीयावर आपले बघा. कसला आहे, फॅनसारखं खाली दिसतील, CPU त्याचं म्हणजे कूलिंगसाठी असतो ना तो बघा हे. आणि वरती आहे बघा तुम्ही, आणि वरती आहे हे लावलेला असा डबा येतोय बघा. आणि कनेक्शन जो आहे तो असा बाहेर ह्याच्यावरती अँटिना लावला आहे, जसं आपलं जुना टेलिफोन असतं ना, फोन कॉलिंगसाठी हे करतो तसला वरती डब्बा, आणि त्याच्याने वायर आला, मग इथं एअर फायबरला कनेक्शन आलं आहे. मग इथून वायरलेस आपल्या मोबाईलला कनेक्ट करू शकतो वायफाय किंवा कम्प्युटरला.
तर आपल्याला मोबाईलला वायरलेस वापरू आणि पी सीला वायरच्या थ्रूने कनेक्ट करू. तर बघा असं असतंय. मी ते इथे लावणार आहे पण नंतर बघू. आणि आपला इथे सेटअप होणार आहे. जसं का बघू शकता आजूबाजू कपडे टाकले, चादर टाकली, हे ते चांगलं नाही आणि वरती लाईट पण लावली आहे. तर बघा आपला पी सी इथं आहे, बघून घ्या. असलं आहे, थोडं चांगलं नाही. एअर फायबरचा आता थोडीशी माहिती सांगते तुम्हाला. मी हे बुकिंग ऑनलाईन टाकलेलं होती आणि ऑनलाईन कसं प्रत्येक टाकू शकतो. तुम्ही तुमच्या घरचा लोकेशन मॅच नाही होत असेल ना, तर आजूबाजूचा टाकून ना तिथं प्लॅनचं ऑप्शन येतं. प्लॅन तुम्ही सिलेक्ट केला तेव्हाच ती सबमिट होतं ते वायफायसाठी. सबमिट ऑनलाईन पण करू शकता, ऑफलाईन पण तुम्ही गेले डायरेक्ट तुम्ही ओळखीचे असेल कुठं दुकान आहे तिथून पण डायरेक्टली करू शकतात, ऑनलाईन पण करू शकतात. पण मी ऑनलाईन एक चूक केली की पैसे पण पे केले आणि 5 दिवसानंतर तो इन्स्टॉलेशनसाठी दुसरा एक टेक्निशियन आला. इतकं मगजमारी करून नंतर आला टेक्निशियन. आता टेक्निशियनकर नंबर जाईल, बुकिंग जाईल तेव्हा तो पण येतो. आता ह्यांचा हेडक्वार्टर कुठे असेल तिथं मेसेज गेल्याने ते लवकर टेक्निशियनला इन्फॉर्म नाही करत, त्याच्यामुळे टाईम जाम होतो. आणि इन्स्टॉलेशनसाठी जो माणूस आलेला होता तर इतकं डहाणूवरून आलेला होता इथं, आणि तो पण एवढा लेट आला आणि शुक्रवारीच आला होता. त्या दिवशी ते लाईट नाही होती. आज दुसरा तिसरा दिवस आहे, व्हिडिओ बनवत आहे. तर मग ॲक्टिवेशन पण राहिला होता. ॲक्टिवेशन आज केला, एक दिवस नुसताच गेला. आणि ज्या दिवशी आलेले होते फिट करायला इन्स्टॉलेशन, तो पण असाच गेला निघून. तर असं असतं. तर तुम्ही ह्याच्यामध्ये प्लेन असतात जसं ते रिचार्जचे 499 पासून जी एस टी ॲड केला तर अजून वाढतो. आणि 700-800 जो असतो तो वेगळा. त्याच्यासाठी टी व्ही चालवायचं असेल तुम्हाला तर वेगळे 2 रिसिवर सारखे देतात, एक वायफायसाठी एक टी व्ही कनेक्शन चालवायलासाठी. पण ते डिश पहिले तर डिश सारखे देतात होते असे बोलतात, पण डिश नाही, त्याच्यासोबत डायरेक्ट वायफायला हे कनेक्ट होतील रिसिवर आणि ते त्याच्यावरून टी व्ही चालले तुमची, तसं सिस्टीम होतं. तर आपण आता आपल्या घरी एअर फायबर लावला आहे एअरटेलचा 2355 रुपये पे करून, आणि 4 महिने फ्री आहे. त्याच्या पुढे नंतर मला रिचार्ज करावं लागेल. जसं मोबाईलचं असतं ना 200-300, तसं त्याचं 550 असेल महिन्याचा. हां, आणि 40 Mbps स्पीड भेटेल तुम्हाला. जास्ती स्पीड पाहिजे तर रिचार्ज पण महागा होईल, 100चे वर असतील, असं असतं याच्यामध्ये. तर आपण घेतला. आता बघू, डेली व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू. कारण की तर मित्रांनो, तुम्ही पण एअर फायबर आणि वायफाय लावायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी हे करतो कॉन्टॅक्ट काय ते, तिथून करा नक्की. आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की मी लावलेलं आहे तर ते बरोबर आहे, माझे सुटेबल आहे काय नाही. आणि तुम्ही लावायचं असेल तर नक्की मला कळवा आणि कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओवर माझ्या ह्या चॅनलवर आणि ह्या व्हिडिओला आत्तापर्यंत व लास्टपर्यंत एंडपर्यंत बघत असाल तर व्हिडिओला पहिलं तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला दाबा. असंच नेक्स्ट व्हिडिओ मी डेली असा अपलोड करत राहीन. बाय बाय, सगळ्यांना जोहार. मित्रांनो, सध्या आपण जेवायला बसलो बघा, आणि आता त्याची प्रोसेसिंग अर्धी झालेली आहे. मी त्याला फोन केलं, ॲक्टिवेशन झालं आहे, पण जो काय तिथून ऑफिसवरून करतील तो मला फोन केला आहे, तर सकाळी करतील. म्हणजे नेट नाही चालत, कनेक्ट होतो पण नेट नाही चालत मोबाईलमध्ये. बघा मी पी सी चालू केलं, पी सीमध्ये पण दाखवत आता नेट कनेक्ट झाला एअरटेलचा, पण नेट नाही चालत. हॉटस्पॉट तर नेटवर्क तर येतो पण नेट नाही चालत. तर उद्या पण दाखवू तुम्हाला. आता जेवायला बसलो.